लढाई जिंकली वाघानं. असं का? सगळीच लढाई जिंकली आता का ना. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो. तर बघा, मागच्या बऱ्याच दिवसापासून मी ब्लॉगमध्ये दिसत नव्हतो. जवळपास मी ऑगस्टमध्ये आणि डिलिव्हरीला जेवढा कालावधी होता तेवढ्यामध्ये आलेलो होतो. आणि 8 ऑगस्टपासून मी मुंबईमध्येच आहे आणि आता तिथला कालावधी पण माझा संपत आलेला आहे जवळपास. तर माझी एक्झाम पण झालेली आहे, त्यामुळे आता मी पूर्ण फ्री आहे. मग त्यामुळेच बघा बरेचशामध्ये कमेंट होतात की बाबा बाळाच्या काही विधी वगैरे राहिलेले आहेत. तर वर्षाची इच्छा होती की या काही विधीसाठी मी असावंच असा तिचा आग्रह होता, किंवा नाही त्याचे बाळाचे बाबा असावे. त्यामुळे आहे ना, जसं की काही कर्णवेद संस्कार आपण ज्याला म्हणतो ना, कानटोसणी वगैरे म्हणतो ना, तर ते आता आपल्या करायचं आहे. आणि खरं सांगतो, या जबाबदाऱ्या आहेत ना घ्यायला तुला खूप वेगळाच आनंद आहे बरं का. म्हणजे स्त्रीच्या वेळेस असं काही एवढं हे नव्हतं, परंतु मुलगी म्हणल्यानंतर थोडंसं वेगळी फिलिंग असते. आणि मुलीची जबाबदारी वडिलाला खूप वाटते. आई वडिला दोघांना समानच असते, परंतु मनापासून वाटतं की तिच्या कुठली हाऊस नाही राहिली पाहिजे आणि तिच्यासाठी भरपूर काही करायचं आहे, दोघांसाठीही करायचं आहे. तर चला, खूप काही बडबड करण्यात अर्थ नाही आता. आणि निघतोय आता आम्ही मुरुडला. आणि काय असेल पुढे ब्लॉगमध्ये, खूप छान ब्लॉग आहे, तर स्टे ट्यून, शेवटपर्यंत पाहत राहा. आणि चला निघतो आता मी. चला बघूया तयारी कुठेपर्यंत आली आहे त्यांची. चला चालेल का ते. बघा चेहरा बघितले की मन प्रसन्न होते माझं. तर झोपेतच आज पिल्लूचे कान टोचायचे आणि आमच्याकडे असं धाडसी कोणतं पाहिजे, कारण हे तर का ती रडायला नंतर स्वतःच रडतात. वहिनी म्हणलं मी नाही होणार म्हणून आता वहिनी पण येतात. वहिनी ड्रेस घातलेला. चला, मला वाटतं बाळाच्या ऐवजी आहे ना आम्ही 2-3 जण रडतो पैकी असं वाटायला लागले. मनाने खंबीर पाहिजे पण ते. कारण आहे ना, स्त्रीच्या वेळेस मी काय नव्हतो या कर्णवेद वगैरे यांनी परस्पर करून घेतलं होतं. मी होतो गडचिरोलीला. चला, कलर लय फेअर दिसायला लागला तुझा पण. जाडी वाढल्या मग माझी पोरगी तर लय गोरी दिसेल की. चंबू सारखे का बरं मला काय एवढा हसायला होतो. काय नाही, काय होतं ते डायलॉग त्यांच्यासाठी. काय होतं बघतीस का? लागानं लढाई जिंकली वाघानं. असं का? सगळीच लढाई जिंकली आता का ना. चला शर्ट घालून शान मारायची. वहिनी तुम्ही सगळ्यात जास्त कधी हसता आणि आला नंतर. बर असू देत चला. आता तुझ्या नातीचे कान टोचायचे आणि उशीर लय केलाय आपण. लय उशीर झालाय का. कशी ना काय पाणी पिणी झालं तर काय करावं ती विचार त्याला. भयाला काय वाटायचं, भया वैदी तुम्ही कितीदा म्हणला तिचं हे करू म्हणून, तर भया काय म्हणला, नको बाई कशाला बसू दे की सुख. नमस्कार. वाटतं ना आता कांटो त्याच्या असं आहे का. दाखव. असं आहे का. त्याला हे तर करावं जरा. झाड करतात ना ते. दुसरे तुम्हाला घ्यायचे असले तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. बघू खाली ठेव खाली लक्ष देते.
ह्याची तूट पण हे असते ना, म्हणजे प्युअर मध्ये येते. हा चॉईस कर. दिसते ही श्रीचे आहेत आहे ना. बघ डिझाईन छान आहेत की, पण मोठे आहेत का वहिनी? ह्या अर्धा असतील बहुतेक, छोटी साईज. चेहरा बिले बारकूस आहे तिचा. आईने घेतलेला अशा आहेत का? अशा अशा आहेत. अशा येते. आपले जुने सोनार सर्विस मॅटर्स अ लॉट. बघू असं सोन्याच्या चांदीचे सगळे घाबरतात पण ही घाबरणार नाही. स्ट्रॉंग आहे. काय म्हणतात माहिती खंबीरामध्ये काय प्रॉब्लेम नाही. म्हणलं म्हणतर आम्ही खंबीर माणूस. खोबरे त्याच्यामध्ये का ठेवतात ते? मऊ असते का? थोडंच इकडे काय झालं बाबूला? हसती इकडे बघा, इकडे 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 इकडे. आहा काय चाललंय मला? एका मुलीची आता जे प्रमाण ठरवलं त्याच्यावर जाय पुढे. बघ ठीक आहे ना. आता ललू नको बरं का. श्री स्वामी समर्थ. अरे देवा. जाम जर डोक्याला मजबूत झालं. नाही 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 नाही. गो 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 गो. नाही गो नाही गो. लय स्ट्रॉंग आहे पोरगी. अरे रे हा डोक्याला तर डोक्याला डोक्याला तर डोक्याला तर. नाही गो नाही गो. बघायला तू चुकेलं यांनी. परत तू म्हणशील ह्यांनी माझे कान टोचले होते, खूप छान टोचले. थोडी मोठी झालीस की म्हणशील तू. योग्य ठिकाणी आहे. इकडे बघा इकडे बघा. दुखलं दुखलं ग बाळाला. नाही 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 बघू बर नाही. नाही झालं झालं. ए कुकू ए भैया ये रे. श्री भैया ये रे श्री भैया. की डबल रेडो आला. काय होत नाही. बाकी कोण कसलं काय लावायचं? खोबऱ्याचं गरम करायचं, कापसामध्ये दूध टाकायचं. आणि हे किती दिवसात पीक होते? होय लय रडली. आता हात तिकडच चाललाय की. QR कुठे आहे? असं म्हणलं असं झालं तुझं झालं. 33-50 ना? नाही नाही आमच्या वातावरण निर्मिती चालू आहे. ते लेटेस्ट काय म्हणजे संक्रांतीच्या निमित्तानं हो संक्रांत झाली की वेळ आहे. काय नाही 2-4 वेळा भांडणं करायचे म्हणजे. नाही करणार.
दररोज भांडण सुरू करायची काय नाही. ते गुरुजी म्हणालते साडीचं कस काय झालं वहिनी काय नाही भया काय म्हणला अहो गप्पा की बाबा चला येऊ का घेतलं. ओके चला झालंय आता फायनली कर्णवेद संस्कार झालेला आहे. आपले घरचे सोडणार त्यामुळे आम्ही तर नरसिंह ज्वेलर्स इथं नक्की भेट द्या. खूप छान सर्व्हिस आहे. शांत झाली छान झाले. किती दुखलं असं आपल्याला. हसली 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 पिल्लू वेगळं दिसायला लागले आहे की नाही. रडली पहिल्यांदा डोळ्यात पाणी ती बघितलं मी तिच्या. रडती रडताना पाणीच हो ग रडायला लागलं पिल्लू. दुखायला लागलं ग. घेऊ आता मी